खरं बोलत तर राग आला, त्रास झाला, पण कोणाच्या जीवावरती तू पोसणार आहेस तुझ्या मुलाला? तुझ्या बापाच्या जीवावरती? अरे तुझी लायकी तरी आहे? खिशात दमडी तरी आहे का? स्वतःच्या मुलाला नीट सांभाळू शकणार आहेस? त्या लायकीचा तरी आहेस का तू? लायकी कोणाची काढतेस? तुझी लायकी काढतीये, कळलं? आणि घाबरत नाही मी तुझी लायकी काढायला. आणि आज ती जेव्हा पोटाच्या भारावर पडली तेव्हा तिच्या गर्भाशयाच्या पिशवीला धक्का बसला असेल आणि आता मात्र तिची आई होण्याची आशा सुद्धा उरली नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी ताबडतोब हालचाली करायला पाहिजे. रमा, तू का यायला नको होतं? तसं नाहीये, पण तू इथे. मी इथे येईन अशी कल्पना नव्हती. ये बस. बस माझ्या आयुष्याचं बसस्थानच उलटून टाकलंय आणि आता मला बसायला सांगताय? हे बघ रमा. काय बघू? माझ्या आयुष्याची लखतर का तुमच्या मुलीची यापुढे होणारी अवहेलना, नामुष्की, तिचं मरणप्राय जगणं? काय काय बघू काय मी? हा, याला म्हणतात वरच्याचा न्याय. कुठे गेले तुमचे पैसा म्हणजे यश समजणारे? मी कुठचीही केस हरलो नाही आणि कधीही हरणार नाही असा टेंभा मिरवणारे सो कॉल्ड वकील, सांगा ना कुठे गेले? स्वतःच्या मुलीच्या बाबतीतच उलटा न्याय दिला ना देवानं, आता द्या ना त्याच्या न्यायाला आव्हान. आता कुठे लपून बसलेत प्रतिष्ठित वकील भाऊसाहेब गुप्ते? ते बाहेर गेले. एवढं सगळं पोटच्या पोरीच्या बाबतीत घडलं तरी सुद्धा टेंभा मिरवण्यासाठी बाहेर पडले. तू गैरसमज करतेस रमा. ते गेलेत ते मनाच्या सैरभैर अवस्थेवर. सैरभैर? सैरभैर? आता स्वतःच्या मुलीची वाट लागल्यावर ते सैरभैर झाल्यात? हा, माझ्या मते नाही दिसली त्यांना स्वतःची मुलगी. सांगा ना, नाही दिसली त्यांना स्वतःची मुलगी का त्यांनी सगळं गृहीत धरलं की मी एक गरीब मुलगी आहे म्हणून? सांगा. मला कळते तुला काय आणि किती सोसावं लागलंय ते. नाही नाही समजू शकत आहात तुम्ही. समजू शकला असतात ना तर स्वतःच्या नवऱ्याला माझ्या विरोधात केस लढायला भाग पाडलं नसतं. फक्त केसचा तमाशा पाहत राहिला तुम्ही. तमाशा? मी केसचा तमाशा पाहत राहिले? मी तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी किती प्रयत्न केले तुला माहित नाहीये रमा? तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यासाठी मी किती लढले तुला माहित नाहीये का? तुझ्यासाठी मी घरच्यांचा विरोध पत्करला. शेवटी घरामध्ये ठरलं नको नको ते वाद झाल्यानंतर की तुझा विषय घरामध्ये नाही काढायचा आणि तिथेच माझा आणि माझ्या नवऱ्याचा सुसंवाद संपला. घरात सगळ्यांचा अबोला पत्करला मी. माझ्या मुलांची आई असताना देखील त्यांची साथ सोडली वेळप्रसंगी आणि तुला आधार दिलाय मी. शेवटी परोपरीनं मी माझ्या मुलांना समजावून सांगितलं त्यावेळेला मला माझ्या मुलांची साथ मिळाली, पण माझ्या पतीचा विरोध कायम असताना देखील मी तुझी शेवटपर्यंत साथ दिली ना. हो, पण शेवटच्या क्षणी मात्र पाठ फिरवलीत ना. माझ्या विरुद्ध निकाल लागल्यावर आलात मला भेटायला.
मी कोणत्या परिस्थितीतनं जाते, माझी काय अवस्था झाली, या सगळ्या परिस्थितीत माझे वडील आहेत की गेले याचा विचार तरी केला का तुम्ही? मला खूप वाटत होतं का तुला येऊन भेटावं, तुला बरोबर राहावं. नयनच्या बाबतीमध्ये हे असं घडलं ना तर मी काय माझ्या बाबतीत जे घडलंय, आई नयन वर्षा, वर्षा कुठे निघालीस? वर्षा, दिलीपला भेटायला निघालीस ना? हे बघ, मी तुला सांगून ठेवते, काही झालं तरी आता दिलीपचं आणि तुझं लग्न होणार नाही. तेव्हा भेटी गाठी बंद. अगं आई, पण नयनच्या आयुष्यात जे घडलं त्याचे पडसाद तू माझ्या आणि दिलीपच्या आयुष्यावर का उमटू देतेस? मी उमटवत नाहीये. अगं, उद्या हा समाजाच विचारेल, चौबळांनी देऊन देऊन सोन्यासारखी मुलगी कोणत्या घरात दिली? ह्या असल्या घरात? यांना काय दुसरं घर सापडलंच नाही? या प्रश्नांची काय उत्तरं देणार होता मी? अगं आई, पण दिलीप जेव्हा तुला भेटायला आलेला तेव्हा तुझा होकार होता ना? आता कुठल्या शब्दात तू त्यांना नकार देणार आहेस? त्यांना कोणत्या शब्दात नकार द्यायचा ना ते माझं मी बघेन. तू जास्त विचार करू नकोस. अगं आई, हे बघ, हे लग्न होणार नाही म्हणजे नाही. हे लग्न होणार. वर्षा, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर माझ्या आणि दिलीपच्या लग्नानंतर जर हे घडलं असतं तर काय तू आयुष्यभर मला घरात बसवलं असतं? हे बघ, तेव्हाचं तेव्हा बघितलं असतं. ती गोष्टच वेगळी आहे ना. काय वेगळी आहे? वर्षा, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. तेव्हा तोंड वर करून जास्त बोलू नकोस. हे बरं असतं तुमचं. जर उत्तर नसेल तर आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले म्हणायचं आणि मग झालं. वर्षा, आई, काय चुकीचं बोलतेय ग मी? आहे का तुझ्याकडे काही उत्तर? आहे. हे बघ, आपल्या घराला आग लागली ना तर ती कशी विझवायची याचा प्रयत्न करतो आपण. पण शेजारच्या घराला आग लागली तर आपल्या घराला कशी झळ लागणार नाही याची काळजी घेतो. मग त्या शेजारच्या घराची राख रांगोळी झाली तरी चालेल, ह्यातच शहाणपणा असतो. कळलं? विशाल दादाच्या ऍक्सिडेंटच्या वेळेसही तू असंच केलेलं आणि आता नयनच्या बाबतीतही तेच करतेस. मी काय लग्न करून निघाले नाहीये. अगं, माणुसकीच्या नात्याने मी त्याला भेटून येणार आहे आणि मी निघाले. वर्षा, अगं ऐक माझं. यांनी ना हिला डोक्यावर चढून ठेवलंय. अजिबात ऐकत नाहीये. अहो, तुझं दुःख, तुझ्या यातना मी एकटीच समजू शकते. तुझे क्षणाक्षणाला भोगतेस तेच मीही भोगतेय. एका नराधमाने माझ्यासारखंच तुलाही जीवनातून नासवलं, पण तुझ्या कायदे पंडित बापानं त्याला शिक्षा न देता मोकळ सोडून दिलं. आयुष्यातून मला उठवलं. तो अपराधी असून जगात उजाळ माथ्याने फिरतोय आणि तुझ्या माझ्यासारख्या निष्पाप अपराधी भावनेनं जगताय. तोंड लपवतोय आपण जगापासून. नाही नाही, आणि या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. अगं, आपण असं रडत राहिलो ना तर आपल्यासारख्याच अशा असहाय्य मुलींवर रडत राहण्याची वेळ येईल. आयुष्यभर
मला नाही जगायचंय, नाही जगायचंय मला. जिवंत असून मेले मी. अगं मीही जगायचं नाही असंच ठरवून इथे आले होते. तुझ्या अन्यायी बापाला जाब विचारून मगच मरायचं असं ठरवलं होतं. कायद्याची पळवाट शोधतात आणि अपराध्यांना शितापेनं पळून जाऊ देतात. मला त्या कोर्टात विचारलेले प्रश्नच त्यांना पुन्हा विचारायचे होते. पण मगाशी मला तुझ्या नखांनी जी वेदना दिली ना, ती माझ्या वेदनेपेक्षा कैक पोचरी होती. त्याच वेळी मी ठरवलं, तुझ्यावर झालेल्या आघातानं तुझा कायदे पंडित बाप सैरभैर झालाय म्हणजे मेल्यातच जमाय. मेलेल्याला काय मारायचं. पण तुझी आई हताश होऊन व्याकुळ व्यथित झाली. तिच्यात मला माझी आई दिसली. आई शेवटी आईच असते, तिचं दुःख नाही कोणी समजू शकत. मग ठरवलं, मरण्यापेक्षा जगून जगवणं खरंच खूप मोठं आहे. निराश होऊ नकोस. माझं भलं नंतर बघू, आधी तू स्वतःला सावर. कोणी नाही सावरू शकत मला, कोणी नाही सावरू शकत, कोणी स्वीकारू शकत नाही. जगामध्ये कोणी स्वीकारू नाही शकत तुझ्या माझ्यासारख्या अत्याचारितींना. मित्र मैत्रिणी समाज, अगं प्रेम करणारा प्रियकर देखील पाठ फिरवतो. नयन, तुझं कुणावर प्रेम आहे? कोणी तुझ्या प्रेमाकडे पाठ फिरवली आहे? सांग ना, सांग ना. नयन अगं काय विचारते मी, सांग ना. कोणी तुझ्या प्रेमाकडे पाठ फिरवली आहे? कोण आहे सांग ना. नयन, नयन कोण आहे तो? हे बघ, मला नाव सांग त्याचं. मी तुझ्यासाठी त्याच्याकडे प्रयत्न करेन. अगं सांग ना. हे बघ रमा, तुम्हाला किती जरी समजावण्याचा प्रयत्न केलास ना, तरी माझंच मला अपराधासारखं वाटतंय ग. मी नाही राहिले आनंदच्या लायकीची. इन्स्पेक्टर आनंद, मॅडम माफ करा. मगाशी तुम्हाला मी नको नको ते बोलले. तुझ्या बोलण्याच्या घावापेक्षा परिस्थितीचा घाव जास्त दाहक असतो. परिस्थितीच्या दाहकतेवर
जरा विवेकानं फुंकर घातली ना की धुसर बनलेली वाट सुद्धा स्वच्छ दिसू लागते. आणि ती वाट आपल्याला दिसलीये मॅडम. आता आपल्याला फक्त त्यावरून चालायचंय. नयनच्या मनात जी वाट आहे ती इन्स्पेक्टर आनंद पर्यंत येऊन पोचते. कळलं मला. पण आनंद तिचा स्वीकार या अवस्थेत कसा करेल? का बोलवलं मला इथे? महत्वाचं बोलायचं होतं. आता काय बोलणार आहेस तू? जिथे बोलायला हवं होतंस तिथे काहीच बोलली नाहीस. मला कळू शकेल रमा, तू अशी अबोल का झालीस? एकदा गाडले गेलेले मुर्दे पुन्हा उकरून काढण्यात काय अर्थ आहे? आणि असे नसते प्रश्न विचारण्यात काही अर्थ राहिलेला नाही. अच्छा, म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी केलेले प्रयत्न त्याला काहीच अर्थ नाही, हो ना? यशोधरा मॅडमनी तुझ्यासाठी केलेली धडपड ती कृत्रिमच होती तुझ्यासाठी. सॉरी, मी नाही बोलू शकले. माझा धीर नाही झाला. हे बघ रमा, असली भंप कारण मला सांगू नकोस. माणसाने नेहमी प्रॅक्टिकली जगावं. बरं, तुझं बोलणं झालं असेल तर मी निघतो. मला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं असं म्हणाले मी. पटकन बोल, माझ्याकडे फार वेळ नाही. अगदी स्वतःच्या प्रिय व्यक्तीविषयी बोलण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे वेळ नाहीये का? काय म्हणायचंय तुला? माझ्या आयुष्यात जे काही घडलं तो भूतकाळ झाला, पण नयनच्या बाबतीत सुद्धा तेच घडलंय. रमा, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. नयनच्या बाबतीत जे काही घडलं त्याला सुद्धा तीच जबाबदार आहे का? मूर्खासारखे काहीतरी प्रश्न विचारू नकोस. मग मला सांगा, कालपर्यंत तुम्ही तिच्यावर इतकं प्रेम करत होता, पण आज तिच्या बाबतीत जे काही घडलंय ते कळून सुद्धा तुम्ही तिच्यावर तितकंच प्रेम करता? स्टॉप दिस नॉनसेन्स. हे तू का विचारतेस मला? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं इन्स्पेक्टर साहेब. आणि ते तुमच्याकडे नसेल ना तर तसं सांगा मला. मलाही कळत नाहीये हे सगळं विचारणारी तू कोण आहेस? कालपर्यंत तुम्हीच माझा भाऊ बनून मला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत होता, आणि आज तुम्हीच असा प्रश्न विचारताय. मला मान्य आहे, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा मला काही अधिकार नाहीये, पण माझ्या बाबतीत जे घडलं तेच नयनच्या बाबतीत घडलंय. त्यामुळे नयनची मानसिकता मीच जास्त जवळून समजू शकते. तिला आज गरज आहे ती आधाराची, तुमच्या प्रेमाची. आणि तो आधार, ते प्रेम तुम्हीच तिला जास्त चांगलं देऊ शकता दादा. दादा रे, तुझा होकार आहे तर मग तू सांगत का नाहीयेस तिला? ती स्वतःला खूप अपराधी मानतीये. तिला असं वाटतंय की ती तुझ्या लायकीची नाही राहिली आता. मूर्ख आहे ती. असा विचार तरी कसा करू शकते? दादा, अरे समजव तिला. तिला तू समजवण्याची जास्त गरज आहे. समजावीन मी तिला. तू नको काळजी करूस. आज माझ्या मनावरचं एक मोठं ओझं हलकं झालं. आणि आज या निमित्ताने मला माझी बहीण मिळाली. काळजी घे. विशाल दादा, काय म्हणतो नामदेव? अहो फोन आला कोणाचा तरी. हा, अरे मला कोण फोन करताय? हो, चोपडाजी. हा हा, हॅलो, बोला चोपडाजी. जी नमस्कार. जी जी, ठीक हो बढिया. तुम्ही काय म्हणता आणि कसे आहात? हा हो हो, एका अर्थानं स्वतःच्या पायावर उभा झालोय आणि एका अर्थानं अजून व्हायचोय. नाही हो, नाही 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 दिली कोणाला. माझी स्टोरी मी अजून कोणालाही दिलेली नाहीये. खात्री बाळगा. त्याचं काय आहे ना,
मी माझ्या स्टोरीवर खूप मेहनत घेतली आहे. रक्त आठवलं माझ्या स्टोरीसाठी. मी नाही देणार सहजासहजी कोणाला. मी स्वतःच डिरेक्ट करणार आहे. तुम्हाला आधी बोललोच आहे. नाही नाही तसं नाही चोपडाजी, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे बघा, आपल्या इंडस्ट्रीत खूप लेखक आहेत. हो हो, चांगले चांगले. पण एकाच वेळेला समाज प्रबोधनात्मक, उत्कंठावर्धक आणि तरीही मनोरंजनात्मक असं लिहिणारे बोटावर मोजण्या इतकेच आहेत सर. नाही नाही, मला इतर लेखकांबद्दल काही एक बोलायचं नाहीये. हा, पण मी माझ्यापुरतं सांगू शकतो की ही स्टोरी मी कोणालाही देणार नाही. मी स्वतः डिरेक्ट करणार. हो हो, माझं ठरलंय. हा. काय काय खरं बोलताय तुम्ही? तुम्ही प्रोड्यूस करणार? मी डिरेक्ट केली तरी? राईट राईट. हो हो, मी उद्याच येतो भेटायला. हो हो, ऑफिसमध्ये येतो तुमच्या. हो, 11 वाजता. राईट सर, राईट. थँक्यू सर. येस येस येस. काय झालं काय? अरे नामदेव, नाम्या नामदेव. मी जिंकलो. अरे चोपडा म्हणून खूप मोठे प्रोड्युसर आहेत. ते माझी फिल्म प्रोड्यूस करणार आहेत. मी फिल्मचा लेखक, दिग्दर्शक. बघशील तू किती मोठं नाव होईल माझं. अरे तूच काय, जग बघेल. या चोपडाजी, आता जाऊन साखर वाटतो बघा. आता दाखवून देईल जगाला विशाल काय चीज आहे ते. विशालराव, नवीन मिळालेल्या पायांनी तुमचे मॅरेथॉन सुरू. उगाच हलकी सलकी नाटली टिकवू नका. ह्या असल्या मुलीला मी घरात सुद्धा ठेवलं नसतं. बस, हा जर अत्याचार तुमच्या मुलीवर झाला असता तर तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं असतं, हाकलून दिलं असतं तुम्ही तिला. हे जर उलट घडलं असतं, मी तुमच्या घरी आले असते आणि असं बोलले असते की ज्या घरामध्ये अशा मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या घरामध्ये मला माझ्या मुलीला द्यायचं नाहीये. आवडलं असतं तुम्हाला? मला सांगा, तुम्ही सून म्हणून तिला घरात घेतलं असतं? हो, निश्चितच करून घेतली असती सून. निश्चित करून घेतली असती तिला सून.